मस्जिदीमध्ये घुसून मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा। जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी। जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाने नोंदविला आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध। मस्जिदीमध्ये घुसून मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाने पोलीस अधीक्षकाकडे दिली आहे। 1 सप्टेंबर 2024 रोजी सकल हिंदू समाजाच्या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। जर मुस्लिम समाजाने महंत रामगिरी महाराज यांना हानी पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या मस्जिदीमध्ये येऊन तुम्हाला मारू, असा इशारा यांनी त्यावेळेस दिलेला होता। त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याचा जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाने नोंदविला असून आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे। यावेळी प्रमुख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीक, ॲडव्होकेट राम कुन्हाळे, चंद्रकांत रत्नपारखे, गणेश चौधरी, शेख रिजवान, सैयद जावेद आदि कार्यकर्त्यांची उपस्थिति होती। हमने निवेदन दिया कि बीजेपी विधायक नीतीश राणे जिन्होंने एक रैली में मुस्लिम समाज पे एक हल्ला बोला और कहा कि मस्जिद में घुस के मारेंगे, इसके विरुद्ध हमने आज जिलाधिकारी जालना को एक निवेदन दिया कि उन पर FIR दर्ज की जाए। हमारे भारत देश में और महाराष्ट्र में जो दो समाजों के बीच में तेड़ निर्माण करने का जो मकसद है फिरका परस्त लोगों का, उसको तुरंत जो है तो बंद किया जाए और नीतीश राणे और दूसरे जो अल्पसंख्यक मुस्लिम समाज पर बार बार हमलावर है उन लोगों को पाबंद करे, इनके खिलाफ कार्रवाई करे। हिंसा के आदर्शवादी देश में अहिंसा का ये जो प्लान है भाजपा, RSS और उनके सहयोगियों का, इसके लिए जो है तो हमको रस्तों पे आके इसका विरोध करना पड़ेगा। अगर इसके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की तो हम एक आंदोलन करके इसके खिलाफ आवाज उठाएंगे। अब्दुल रफीक, जिला अध्यक्ष अल्पसंख्यक काँग्रेस जालना। भाजपचा एक आमदार आताच त्याने 2 दिवसापूर्वी मुस्लिम समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये त्याने एक स्पीच दिलेला आहे आणि सरकार पुरस्कृतपणे त्याने हिंदू आणि मुस्लिम या 2 धर्मामध्ये तेढ कसं निर्माण होईल म्हणून जाणीवपूर्वकपणे मुस्लिम समाजाला मस्जिदीमध्ये घुसून मारहाण करू, त्यांना मारू, असं त्यांनी भाषा वापरलेली आहे। आणि हाच भाजपचा टिल्लू आमदार मागच्या 5 ते 6 महिन्यापासून या राज्यातील पोलीस बांधवांबद्दल देखील अतिशय खालच्या भाषेमध्ये बोलत आहेत, परंतु राज्य सरकार त्याला पाठीशी घालत असल्यामुळे त्याची दिवसेंदिवस हिंमत वाढत आहे। आणि आता असा संशय येत आहे की या आमदाराला जणू काही राज्य शासनानेच पुढे आणलेला आहे। त्या सरकारला निवडणुकीपूर्वी कसंही करून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून, वाद निर्माण करून दंगली घडावायच्या आहेत असं आम्हाला वाटतंय। त्यांचा हा इरादा या राज्यातील सुजाण नागरिक कधी पूर्ण होऊ देणार नाही। म्हणून आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत विधानसभा निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत भाजपच्या ह्या आमदाराला कुठल्याही मीडिया बाईटवरती किंवा कुठल्याही जाहीर रॅलीमध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये याला बोलू देऊ नयेत। त्यामुळे या राज्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे। जर शासनाने वेळीच या आमदारावरती कारवाई केली नाही तर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून आम्ही नितेश राणेला काळं फासणार। मग पुढची जबाबदारी सर्व शासनाची असेल। ॲडव्होकेट राम कुन्हाळे, प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी।